दादा दादा कोणीतरी या ना पटकन. सावकाश 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 पोहोचलोच आहोत आपण. दादा या ना कोणीतरी पटकन या ना प्लीज. या 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 थोडं पुढे या थोडं या थोडं या. बसा हा सावकाश सावकाश. चला 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 दादा लवकर लवकर. ए छोटू. बोला साहेब. फुल का कटिंग? ते सांगतो रे. मला सांग तू यांना पाहिलंस का? या इथे आल्या होत्या? अहो मी आत्ता आलोय. मी नाही पाहिलं यांना. ते दिवसभर मालक असतात ना. ते जेवायला घरी गेलेत. ते रात्री आले की विचारा त्यांना. ठीक आहे. हा नाही म्हणतोय. नाही पाहिलं म्हणतोय. तरी गावातली माणसं आजूबाजूला बघतात की नाही? अरे कंट्रोल कंट्रोल. शांत हो. चल पुढे. कावेरी. यांना ओळखतेस का तू? नाही काका मी नाही ओळखत त्यांना. त्या देवळात आल्या होत्या. अचानक चक्कर येऊन पडल्या म्हणून मग मी लगेच इकडे घेऊन आले. म्हणजे मी चौकशी पण केली पण सगळे म्हणतायत त्या गावात नव्या आहेत. कोणालाच काही माहिती नाही. बर. अडल्या नडल्या सगळ्यांना इथं दवाखान्यात घेऊन येतेस म्हणूनच कदाचित तुला इथे औषध घ्यायला यावं लागत नाही. आईने शिकवलेले काढे आहेत ना तेच ठणठणीत ठेवतात मला. आणि लोकांना मदत करायची हे सुद्धा तिनेच शिकवून ठेवलंय. आईने दिलेले संस्कार जपतेस पुढे नेतेस यातच सगळं आलं. नाहीतर आजकालची तरुण पिढी जुने संस्कार जपते कुठे? तुझ्यासारखी दुसऱ्यांना मदत करणारी मुलगी आपल्या गावात आहे ना याचा अभिमान आहे आम्हाला. बाय द वे ह्या ज्या बाई आहेत त्यांना इंजरी अशी काही नाहीये. सो सिरियस असं काही नाही. वा म्हणजे सुखरूप आहेत त्या. हो हो. पण काळजी घ्यावी लागेल कारण त्यांना इंजरी अशी काही नसली तरी त्यांचं ब्लड प्रेशर शुगर सगळंच अनस्टेबल आहे. स्ट्रेसमुळे होतं असं या वयात. पण निदान 2 दिवस तरी त्यांची काळजी घ्यावी लागेल. बरं. यातले 2 दोरे म्हणजे पती पत्नीचं बंधन आणि 2 वाट्या म्हणजे पती पत्नी. मंगळसूत्रातली एक वाटी शिवाची तर दुसरी वाटी शक्तीचं प्रतीक आहे. आणि या शिवशक्तीच्या बळावर सासरच्या मंडळींचं रक्षण आणि सांभाळ करायचं असतं. आता यांना आपण कोणीच ओळखत नसल्यामुळे त्यांना इथं ठेवून तुझा खर्च वाढवण्यापेक्षा तू त्यांना तुझ्या घरी घेऊन जा. 2 दिवस आराम केला की बरं वाटेल त्यांना. पण 2 दिवसानंतर चेकअपसाठी पुन्हा इथे घेऊन यायचं. हां. आणि दरम्यान त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुद्धा घेता येईल. ठीक आहे. डॉक्टर त्यांना सुद्धा आले. गुड. ये बघूया. नमस्कार मॅडम. मी इथला डॉक्टर. तुम्हाला आमच्या कावेरीने इथं ॲडमिट केलेलं.
तुम्हाला देवळात चक्कर आली होती, पण नाव यू आर परफेक्टली फाईन. थोडा थकवा आहे पण आरामाची गरज आहे तुम्हाला. बाय द वे, तुमचं नाव काय? तुम्ही कुठे राहता? गावात कोणाकडे आलायत का? ही मुलगी मला परत परत भेटावी हा देवीचा संकेत असेल. ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स. मला तरी वाटतं आता त्यांना स्ट्रेसमुळे काही आठवत नाही. त्यांना आरामाची गरज आहे. आपलं बोलणं झालं होतं त्याप्रमाणे त्यांना तुझ्या घरी घेऊन जा. ओके? तुम्ही काही काळजी करू नका. हा, सगळं आठवेल तुम्ही. मी फॉर्मॅलिटीज पूर्ण करते, मग आपण माझ्या घरी जाऊ. चालेल ना तुम्हाला? आलेच. कावेरी अजून आली नाही घरी. पुन्हा त्यांना कुठे फिरते गही पोर? बघा तर, मी पण वाट बघते कधीची तिची. गौरे, फोन आण ग माझा. फोनच करतो तिला, विचारतो कुठे आहे ती. बघा काय करते माहित नाही. हॅलो. हा कावेरी, कुठे आहेस बाय? तात्या, मी हॉस्पिटलमध्ये आहे. हॉस्पिटलमध्ये? अगं तिथे काय करतेस? तुला काही झालंय का? काही लागलंय? कुठे लागलंय का? आणि फोन का नाही केलास तू? हो तात्या, पूर्ण ऐकून तरी घ्या माझं. मी गेले होते देवळात. तिथे एक बाई ज्या गावात नवीनच आल्यात त्यांना चक्कर आली. मग मी तडक त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. तुम्हाला कळवण्या इतकाही वेळ मिळाला नाही तात्या. आणि काळजी करू नका, सगळं ठीक आहे. नशीब माझं. अगं मग आधीच सांगायचं नाही का बाय? हो, सांगायला वेळ तर मिळायला हवा ना तात्या. बरं ते सगळं जाऊ दे. आजीचा मूड कसा आहे? कसा असणार आहे नेहमी सारखा. शंख करते तुझ्या नावाने उशीर झाला म्हणून. पण तू का विचारतेस? अहो तात्या, विषय असा आहे की डॉक्टर काका म्हणाले त्या बाईंना घरी घेऊन जा. म्हणजे त्यांचं जवळचं असं कोणीच नाही आहे ना इथे. आणि 1-2 दिवस त्या राहतील, कारण परवा परत चेकअपला घेऊन यायचंय. तोपर्यंत त्यांच्या नातेवाईकांबद्दलही काही ना काहीतरी कळेलच. म्हणजे त्यांना काहीच आठवत नाहीये. त्यांचं नाव गाव काहीच नाही. आणि आपल्या गावच्याही वाटत नाहीयेत त्या. शहरातल्या असतील असं वाटतंय. असं आहे होय? त्या तरी कुठे जातील बिचाऱ्या. ठीक आहे, ये घेऊन ये घरी. चालेल, येतेच. काय झालंय? सुलभे, कावेरी कुणाला तरी घेऊन येते घरी. त्यांच्या पण जेवणाची सोय कर. हा, आणि मी माझं जेवण झालं की जाईन हॉटेलात. हो चालेल. आणि हे बघ, ते आपल्या घरी येणार आहेत, त्यांच्याकडे नीट लक्ष दे. सुलभे आपल्या पाहुणे आहेत त्यांचा पाहुणचार व्यवस्थित व्हायला हवा. होय, चला आता आधी तुम्हाला जेवायला वाढते. चल. सुलभे, काय ग सुलभे? काय म्हणत होते जावई? कुणाला घेऊन येते ती घरात अवदसा? जळणं मेले लक्षण ती. आई का बस आई आई करते. सानिया, चहाच तू आत्ता टाकतेस चहा? 2 मिनिटात घेऊन येतेस म्हणलीस आणि आता 10 मिनिटं झालीत. काय झालंय सानिया? आधी सारखं ना मनात राहून राहून एकच विचार येतोय रे. कसला विचार? आईंनी सांगितल्याप्रमाणे खरंच राजवर्धनने आपल्याला घराच्या बाहेर काढलं तर? सानिया, असं काहीही होणार नाही. आणि आईचं म्हणशील तर
तुला एक सांगतो बघ, तुला पटणार नाही पण सांगतो. हे बघ, तू ना आईच्या नादाला लागू नकोस. आधी नाही म्हणजे आई अगं उगाच सगळ्या गोष्टींची भीती बाळगत बसते. म्हणजे तिला जसं वाटतं ना तसा राज नाहीच आहे. अरे पण तू कसं बोलतो? तू नोटीस केलंयस ना, त्या दिवशी पण डायनिंग टेबलवर असताना. बस सानिया, हे बघ, त्या दिवशीची सिच्युएशन वेगळी होती, बरोबर. आणि राजचं म्हणशील ना तर कामाच्या बाबतीत तो स्ट्रिक्ट आहे. आणि प्रत्येकाचा एक स्वभाव असतो ना यार. पण तुला एक सांगू, माणूस म्हणून राज खूप चांगला आहे खरंच. आय एम कन्फ्युज्ड यार. तू म्हणतोयस तसा राज असेलही, पण तो आज तसा आहे. उद्या रत्न मला काकी नसतील तर तो असा वागेलच असं नाही ना. हू नोज यार. नाही बरोबर आहे तुझं. काय करतेस तू? दूध. एक मिनिट रे, तू गॅस बंद कर. बघ, उद्या चालून राज बदलला जरी ना तरी त्यात त्याचा काहीच फॉल्ट नाहीये. कारण एक काळ होता सानिया, राज अगदी लहान होता आणि त्यावेळेस त्याचे बाबा त्याला सोडून गेले. आणि इतक्या वाईट काळामध्ये आम्ही म्हणजे आई बाबांनी राजला आणि काकीला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला. आधी काय सांगतोयस? तुला माहितीये, हातात अगदी 1000-1200 रुपये घेऊन काकी आणि राज इकडे मुंबईला शिफ्ट झाले. खूप कष्ट घेतले त्यांनी, खूप त्रास सहन केला. अगदी अर्धपोटी राहून इतका मोठा बिझनेसचा डोलारा उभा केला काकींनी. आई कुठे गेली असेल यार? आता मी कसं सांगू तुला? हे बघ, आई जर इथे सापडली नाही ना, आपण स्ट्रेट पोलीस स्टेशनला जाऊयात. इथे वेळ घालवण्यात काहीच पॉईंट नाहीये. ताई पण ना, काय लहान मुलांचं रुसून फुगून बसायचं? हा, जाताना सांगून पण गेली नाही ती आपल्याला, आणि मोबाईल कॅरी केला नाही तिने. हो. व्हॉट द हेल? म्हणून मला हे गाव बिव काय आवडत नाही. डोका आउट होतो माझं. काय प्रकार आहे सगळा? अरे एवढा आभाळ कोससर काय करतोयस तू? हा, शेण येते फक्त. मग आता काय खिशात घेऊन फिरू मी? आई असं घर सोडून गेली नसती ना तर कधीच गावात पाय ठेवला नसता मी. अरे राज, अरे चिडचिड काय करतोस तू एवढी? आईला ना कळत नाहीये. द होल वर्ल्ड इज मुव्हिंग फॉरवर्ड आणि आई मला मागे धरून ठेवते. सतत संस्कृती परंपरा या विषयावर बोलत राहते. त्यामुळे ना आपण एका डबक्यात अडकून राहतो हे कळत नाहीये तिला. आणि असं असलं तरी असं निघून जातात का? अरे काळजी करू नकोस, आई सापडेल. एक सेकंड. हा बोल. हॅलो राज सर, होप आय एम नॉट डिस्टर्बिंग यू. ऍक्च्युली मी एक. हा बोल ना, बोल. काय झालं? ऑल ओके ना? या एव्हरीथिंग इज ऑल राईट. काय झालं? का फोन केला होता? बोल ना. मी सहजच. ऍक्च्युली आठवण आली. म्हणजे आय होप यू वोंट माइंड. नो इट्स ओके. पण सध्या मी जरा टाईड अप आहे. उद्या बोलूया. हॅलो. अरे यार, ह्याला काय झालं? मामा, मला राहत नाही. आपण गावात पुन्हा एकदा शोधूयात प्लीज सर. ठीक आहे जाऊया आपण, पण त्याआधी मस्त गुळाचा चहा घेऊया. आता चहा थोडासाच, आणि त्यानंतर बघूया इथला कुठला माणूस भेटतो का ज्यानं ताईला इथे आलेलं बघितलं. बरं चल. वैदी शांत हो. पहिल्यांदाच प्रेमात पडलीयस. बी पेशंट. शांत. टेक अ ड्रीप. इंटरेस्टिंग. मग पुढे काय झालं आधी? पुढे काय होणार आहे? ते म्हणतात ना, लक्ष्मी रुसते. तशी आमच्या घरावर सुद्धा लक्ष्मी रुसली. आमच्या हातात काहीच नव्हतं राहिलं. आणि तेव्हा आई बाबांनी काकीच्या पायावर डोकं ठेवलं. आणि तुला खरं सांगू, काकीने मागचं पुढचं सगळं काही विसरून अगदी मोठ्या मनानं आई बाबांना माफ केलं.
इतक्या मोठ्या मुंबई सारख्या शहरामध्ये आम्हाला सगळ्यांना आसरा दिला तिने. आता काकीने आम्हाला माफ केलं म्हणून राजनी सुद्धा माफ करायलाच हवा असं थोडीच आहे. मला माहितीये की राजचा नात्यांवरचा विश्वास उडत चाललाय, पण तो नक्की कोणामुळे हे पण पाहणं गरजेचं आहे ना. बिझनेसच्या बाबतीत खूप जास्त पॉझिटिव्ह आहे राज, आणि बिझनेस त्याचा आहे. आणि तुला एका शब्दात सांगायचं तर आपण उपरे आहोत. आधी माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. बोल. आपण आपल्या बेटर फ्युचरसाठी एक लोन काढून छोटासा बिझनेस सुरू केला तर. सानिया, हे बघ, बिझनेसच्या बाबतीतलं मला काहीच कळत नाही खरंच. हो, पण तू करणार असशील ना तर माझा पूर्ण सपोर्ट आहे तुला. पक्का? जेंटलमन्स प्रॉमिस. डन. चल, मी राजला जरा फोन करून विचारतो काकीबद्दल. येतोच. मम्मा. हा मम्मा, कशी आहेस? तू माझ्या प्रश्नाचं काय उत्तर देतेस ना त्यावर मी कशी आहे अवलंबून आहे. म्हणजे क्लिअर विचारते. मी ऐकलंय रत्नमाला मोहिते घर सोडून गेल्या, खरं आहे? हो मम्मा. मम्मा, पण ही बातमी बाहेर कोणालाही कळता कामा नये असं स्ट्रिक्टली वॉर्न केलंय राजवर्धनने. गप ग, मला तिथली प्रत्येक बातमी कळली पाहिजे. हा, मला सांग नक्की काय झालं ग त्या रत्नमालाचं? मम्मा, ते मला नाही सांगता येणार प्लीज. पण ऐक ना, एक गुड न्यूज आहे. आत्ताच मी आणि आदित्यने असं ठरवलं की आम्ही ना एक छोटासा लोन काढून बिझनेस स्टार्ट करणार आहोत. ए, तुम्ही वेडे आहात का? वाटेत छान आमरस असताना तुम्ही काय पपईचा रस काढत बसलाय? मम्मा, एक काम कर, माहेरचा चहामध्ये एंट्री घे. मम्मा, अगं त्या राजवर्धनला आम्ही नकोय तिथे. मग आपण का उगाच घुसखोरी करायची? हे बघ बच्चा, आनंदी राहण्यासाठी पैसा लागतो, खूप पैसा लागतो. तेव्हा आपण अरबाच्या उंटासारखं वागायचं. आधी तंबूत डोकं घुसवायचं आणि नंतर अख्खा तंबू काबीज करून टाकायचा. मम्मा, तू काय बोलतेस ना मला काहीच कळत नाही. तू काही नको करू, तू शांत राहा. जे काय करायचंय ना ते मीच कर. एक मिनिट, आता काय करणार आहेस तू? कळेल, क्लिअर कळेल. हॅलो मम्मा. मम्मा, आता काय करणार आहे ही? हे माझं घर. राहा तुम्ही 2 दिवस इथे. हा, आणि अगदी आराम करा. आपण उद्या सकाळी तुमच्या घरच्यांना फोन करून बोलवून घेऊ. नंबर आठवतोय का तुम्हाला त्यांचा? नाही ना, काहीच आठवत नाही. हरकत नाही, तुम्ही आराम करा. जेव्हा कधी आठवेल तेव्हा सांगा. या. थांब, कुठे निघालीस? आणि ही बाया कोण? आजी, अगं माहित नाही, पण त्या देवळात चक्कर येऊन पडल्या म्हणून मी त्यांना घेऊन दवाखान्यात गेले. पण आता त्यांना आरामाची गरज. माझं घर म्हणजे काय धर्मशाळा वाटली तुला? कुणाही रस्त्यावरच्या भिकारणीला घरात आणतेस ती? आजी अगं, घरात पाऊल ठेवायचं नाही तू. आजी अगं, या गावात त्यांच्या ओळखीचं कुणीच नाहीये आणि त्यांना काही आठवत नाहीये. अशा अवस्थेत मी त्यांना घेऊन आता कुठे जाणार? मस्तात जा, पण तू या घरात पाऊल ठेवायचं नाहीस. आजी ऐक ना ग. आजी ऐक. आजी 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 अगं, एकटं कसं सोडू त्यांना? निदान त्यांच्या घरच्यांचा पत्ता लागेपर्यंत किंवा त्यांना काहीतरी आठवेपर्यंत तरी वेळ दे ना ग. एकट्या कुठे जातील त्या? मला काय करायचंय? एक तर तू या घराला बाहेर आहे आणि हे कोण कोण घेऊन येतेस तू घरात? तुझं तू निस्तर. इथे 4 तोंडाला खायला मिळत नाही, त्या बाईला फुकटचं खायला घालू? आजी, हवं तर मला 2 दिवस जेवण नको देऊ. माझ्या वाटचं त्यांना दे, पण त्यांचा असा अपमान नको करू.
2च दिवसाचा प्रश्न आहे ना आजी, समजून घे ना. का बस दळणं नाही लक्षण तुझं. आजी आजी ऐक ना आजी. आजी आजी. कावेरी, कावेरी ग, मगाचपासून आईने घर डोक्यावर घेतलं. त्यात हे सुद्धा फोन न घेता बाहेर गेले. मी खूप प्रयत्न केले ग, पण माझं काहीच चालत नाही आई समोर. ऐक ना, यांची सोय मी पडवीत केली तर चालेल का? मला चालेल.